डे 2 इन हम्पी ची सुरुवात झालेली आहे आमच्या आज दिवसाची. आम्ही आत्ता एक आज ऑटो हायर केले जे आम्हाला पूर्ण दिवसभर इकडच्या मेन जे अट्रॅक्शन्स आहेत त्याबद्दल माहिती देणार आहे आणि तिथे तो आम्हाला फिरवणार आहे. तो जो दादा तिथे उभा आहे तो आमचा गाईड आहे आजचा. इथे हे लोक जरा ऊस ट्रान्सफर करत होते त्यामुळे आम्हाला एक छोटा मिनी ब्रेक घ्यावा लागला इथे. पण हा स्पॉट एकदम सेक्सी आहे त्यामुळे आम्ही इथे आमचा फोटोशूट चालू आहे या लोकांचा. आणि अतुलने माझा आत्ता जस्ट एक चांगला गॉगल तोडला आहे त्यामुळे मी त्याचा गॉगल टाकला आहे आणि मी व्लॉग करतो आहे. आणि लोकेशन बघा जिथे आम्ही थांबलो आहे, मस्त सेक्सी प्लेस आहे. मस्त इथे आमचा फोटोशूट चालू आहे सरांचा. कसं वाटतंय तुला यश आत्तापर्यंत हम्पीला डे 2? डे 1 कसा वाटला ते सांग. डे 1 एकदम सेक्सी स्पेंड झाला. आम्हाला वाटलेला का आम्ही बस टाइमपास करू बट आम्ही सनसेट बघितला, विरूपाक्ष टेम्पल बघितला, खूप चांगल्या वाईब्स आहेत आणि हम्पी ओव्हरऑल खूप पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे एनर्जी इथे आणि पीस. सर्वात मेन गोष्ट पीस इकडे जो तुम्हाला मेन आयुष्यात वेगळ्या लेवलचा आहे. आणि मेन हम्पीचा काय मला आवडला माहितीये का, हम्पी क्राऊडेड नाही असं काही, एकदम शांतता आहे इथे विच इज गुड. अशी शांतता राहिली आहे. मग आम्ही आत्ता एका ह्या मस्त ब्युटिफुल लोकेशनवर आलो आहे एक स्टे बघायला. आता आम्ही एक रूम बघू लवकरच आणि मग इथे समजा रूम आवडली बजेटमध्ये बसते तर बॅगा टाकून लगेच फिरायला. लोकेशन आम्ही फिक्स केलेली आहे आत्ता. हा इकडचा व्ह्यू आहे आणि हे आम्ही असे हट्स आहेत इथे आणि इथे कॅन्टीन आहे ते तुम्हाला नंतर दाखवून. मी तुम्हाला आत्ता रूम टूर देतो, पापरिको रूम टूर. हा आहे आमचा रूम. हाय सर, हा एक बेसिक बेड आहे, 2 मॅट्रेस मिळतील आणि खूप स्पेस आहे भाई. इथे भाई आपण रात्री क्रिकेट खेळू शकतो ना, बॉक्स क्रिकेट. हा बेसिन आहे. वॉशरूमला ऑलरेडी यश गेलेला आहे त्यामुळे तुम्हाला आता वॉशरूमला दाखवू शकत नाही. सो ही रूम आम्हाला मिळाले 1500 साठी चौघांमध्ये मिळून. सो ते डिवाइड बाय 4 केले की आम्हाला खूपच स्वस्तात ही वाली लोकेशन मिळालेली आहे हम्पीमध्ये. खूप बजेट आहे आणि मस्त इथे वातावरण आहे. त्या साईडला तिथे रात्री बॉनफायर होणार आहे आणि त्यांचं काहीतरी एक इन्स्ट्रुमेंट आहे जे ते वाजवून आपल्याला शोकेस करतात त्यांचं कल्चर, ते पण रात्री होणार आहे. आणि इथे कॅन्टीन आहे. सो इथे संध्याकाळी तुम्ही हे करू शकता, लंच डिनर वॉटेवर तुम्हाला जे काही करायचं आहे तुम्ही करू शकता. इथे हा आपला बॉनफायरची जागा आहे. पूर्ण साईडला शांतता आहे पूर्ण. नाईस प्लेस. आय लाईक द वाईब, रिअली नाईस. सो फर्स्ट प्लेस आता आम्ही सेकंड डेची सुरुवात केली आहे आणि फर्स्ट प्लेस आम्ही बघायला आलो आहे अंडरग्राउंड शिवा टेम्पल. तुम्हाला दाखवतो. दिस इज अंडरग्राउंड शिवा टेम्पल but it's not underground, it's by the ground level. No? That's because the people are calling underground Shiva temple. In the 15th century there was another name called Prasanna Virupaksha. This was the second main temple for Vijayanagara kingdom. The first main temple was Virupaksha temple. This was the second main temple. That's because they were calling Prasanna Virupaksha temple. And the temple was buried with mud. In the excavation time they found this place and they took out mud only where there is a monument. The rest of the mud they left it like that. That's because it looks like underground. मी दुसऱ्या स्टॉपवर आलेलो आहोत. इथे फर्स्ट प्लेस आहे लोटस महाल. दिस इज द लोटस महाल जिथे जी राणी होती इकडची ती खूप वेळ इथे राहिली होती. आणि इथून पुढे ह्या साईडला गेल्यानंतर एक वॉच टॉवर येतो. आता आपण बघायला चाललो. दॅट्स द वॉच टॉवर अँड दिस इज द लोटस महाल. स्टॉप 3 ऑफ द डे. आम्ही आत्ता आलो आहे महानवमी डिब्बाला आणि ही ती प्लेस आहे. इकडचे व्ह्यूज एकदम ऑसम आहेत. पुष्करणी इकडचा मेजर अट्रॅक्शन आहे. वन ऑफ द प्लेसेस यू मस्ट विजिट व्हेन यू आर इन हम्पी. फोटोजेनिक प्लेस आहे खूप. सो ही आहे पुष्करणी. इथे सगळे पूजा वगैरेची तयारी व्हायची, पूजा व्हायची आणि नंतर त्या साईडला टेम्पल आहे तिथे जाऊन ते अभिषेक करायचे त्याचे.
ही ती जागा हम्पीची फेमस फोटोजेनिक मस्त प्लेस आहे. सो स्टॉप 5 ऑफ द डे आम्ही आलो आहे क्वीन्स बाथला. इथे बेसिकली सगळ्या राण्या यायच्या. इथे आता पाणी नाही आहे, पण 15th सेंचुरीमध्ये इथे या लोकांनी अशी एक टेक्निक बनवलेली ज्याच्याने इकडचं पाणी ना प्युरिफाय व्हायचं आणि मग 15th सेंचुरीमधल्या राण्या ज्या इथे अंघोळ करायला यायच्या त्या स्वच्छ पाण्यात अंघोळ वगैरे करायच्या. आणि मग त्या काळी त्या लोकांनी ते फिल्टर एक टाईप काहीतरी बनवलं होतं. ते पाणी नाही आहे, पूर्ण ड्रेन झालेलं आहे. बट दिस इज द प्लेस वेअर ऑल द क्वीन्स यूज टू बाथ. हा तो मेन एरिया आहे जिथे सगळ्या राण्या अंघोळ करायच्या. तिथे 4 असे एक होल्स आहेत, तिथून ते पाण्याचा सोर्स होता. आणि कुठे गेलं ते त्या साईडला होतं, तिथून एक प्युरिफायर टाईप होता एक जिथे पाणी प्युरिफाय होऊन यायचं. अच्छा हां तिथे. सो आमच्या आता 4-5 प्लेसेस बघून झालेले आहेत आणि आता दुपार झाले त्यामुळे पोट पूर्ण खाली. आम्ही सकाळपासून नाश्ता केल्यानंतर काही खाल्लं नाही, त्यामुळे आता आम्ही आलो आहे एका कॅफेमध्ये. कॅफेचं नाव आहे टॅमरिन ट्री नावाचं कॅफे आहे. तिथे आम्ही जेवणार आहे आत्ता. हा कॅफे आहे, असा लुक आहे कॅफेचा. कॅफे तर आता आमचं जेवण आलेलं आहे. आम्ही आज ह्यांच्या हॉटेलमधून बनाना फ्लॉवर करी त्यांची स्पेशालिटी आहे ती मागवली आहे. डाळ तडका मागवला आहे त्यांनी. अशा प्रकारे हे प्लेट्स दिलेत आम्हाला, ह्याच्यावरती आम्ही जेवणार आहे. तिथे आम्ही असंच रोट्या आणि स्टार्टर मागवलं आहे. आणि तिथे इंडिया काय कोण आहे इंडिया मॅच सांगितलं. सो आता आम्ही आलेलो आहे फायनली हम्पीच्या मेन अट्रॅक्शन्सपैकी एक अट्रॅक्शन जे की आहे विठ्ठला टेम्पल. इथून एंट्रन्स आहे आणि आता तिथून आम्ही बॅटरीवाले ज्या रिक्षा असतात त्या करणार आहे. कारण की इथून 1 किलोमीटरचा स्ट्रेच आहे. तुम्ही चालत पण जाऊ शकता, पण 20 रुपीजमध्ये ते लोक तुम्हाला सोडतात सुद्धा आणि परत आणतात सुद्धा. आणि आता ऊनसुद्धा आहे, सो आम्ही तिथूनच जातो आहे कारण की टाईम पण सेव्ह होईल तेवढाच आपला. अशा पोरी टोप्या घालतात, अशा पोरींपासून सांभाळून राहायचं आयुष्य. सो आता आम्ही अशा बॅटरी कारमधून जाणार आहे ज्याचं तिकीट आहे 20 रुपीज. ते तुम्हाला तिथे सोडतात. 1 किलोमीटर पुढे विठ्ठल टेम्पल आहे आणि परत इथे सोडतात गेटवरती. तर आम्ही आता ह्या बॅटरी कारमध्ये बसलो आहे आणि ती आम्हाला नेते आहे टुवर्ड्स टेम्पल. अशी ही राईड आहे. आम्ही तिघं मस्त मागे एन्जॉय करतोय. फुल स्क्रिप्ट रहते हैं, देखो नहीं तो इधर एक हाफ स्क्रिप्ट होगा इधर. ये सचिन कृष्णदेवरा ऐड किया सर. ये कृष्णदेव का पहला था, ये लिखा थे हाफ स्क्रिप्ट. ये कन्नड़ा है सर. इंडिया में है 28 ऑफिशियल लैंग्वेज है, 22,000 डायलॉग लैंग्वेज है. और नोट में ना 15 लैंग्वेज है. अकाउंट के वो नोट में ना 15 लैंग्वेज है, वो 15 लैंग्वेज है सर. इधर कृष्णदेवराय, ये प्रौढ़देवराय. वो तुम्हारा गांव में होगा नासिक पंचवटी. ये मार्च है ना, राम जी ने मार्च का अटैक करता ना, शुरू किया. वाली हम लोग बोलते हैं वाली, बाली वाली. उधर क्या स्टोरी बताता ना, बाली का 7 सप्त समुद्र एवरीडे स्विमिंग करता. कितना ताकत वाले हाथी का ताकत है, वाले का 100 हाथी ताकत वाले.
हा तो फेमस गोल्डन चॅरियट जो 50 रुपीजच्या नोटवरती आहे आपल्या. दाखवले 50 रुपीजची नोट. दिस इज द चॅरियट, स्टोन चॅरियट विच इज ऑन. सो मी आता सनसेटसाठी एका शिव मंदिराजवळ आलो आहे. हे ते मंदिर आहे आणि तिथे आपला सनसेट पॉईंट आहे. तिला आत दे. खूप सेक्सी प्लेस आहे, मस्त सनसेट होतो. दॅट्स द सन.